वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये सत्तांतर झालं. पंतप्रधान शेख हसीना यांना नेसत्या वस्त्रानिशी त्यांचं सरकारी निवासस्थान सोडून पळ काढावा लागला. भारतात आश्रय घ्यावा लागला. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे हाती मिळेल ते लांबवलं त्यांच्या अंतर्वस्त्रांसह आणि या अंतर्वस्त्रांचं कॅमेऱ्याच्या समोर हिडीस प्रदर्शन सुद्धा मांडलं होतं. आता मोहम्मद युनूस यांच्यावर सुद्धा तीच वेळ येणार आहे. त्यांना सुद्धा चड्डी बनियांवर त्यांचं सरकारी निवासस्थान सोडून पळ काढावं लागेल, अशा प्रकारची स्थिती आहे. तुम्हाला वाटेल की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचारामुळे चिडलेल्या केंद्र सरकारने मोहम्मद युनूस यांचा काहीतरी इलाज करण्याचं मनावर घेतलेलं आहे. परंतु तसं काही नाहीये. शरीफ उस्मान हादी या विद्यार्थी नेत्यावर गोळीबार झाला, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या हादीच्या भावाने मोहम्मद युनूस सरकारला हा इशारा दिलेला आहे. 30 दिवसात हादीच्या हल्लेखोरांचा शोध लावा, त्यांना शासन करा, अन्यथा तुमची गत सुद्धा शेख हसीना यांच्यासारखी होईल, अशी धमकीच हादीच्या भावाने दिलेली आहे.